नमस्कार, मी सौ सावली सोमण। आज आपण झटपट तयार होणारे मेथीचे पराठे करूया। त्यासाठी मी मेथी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण, जिरं, हळद आणि मीठ। तुम्ही आवश्यकता वाटल्यास तिखट सुद्धा घालू शकता। तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया। त्या पॉटमध्ये मी मेथी टाकून घेते आहे। त्यात मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं टाकून बारीक करून घेते। यात जिरं सुद्धा मी घालून घेते सोबत। हे सगळं एकत्र टाकून थोडंसंच पाणी घालून याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते। मेथी, कोथिंबीर, लसूण, जिरं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे। त्यात थोडंसंच पाणी घातलं होतं बारीक होण्यासाठी। ते पाणी बाजूला निघतंय, ते थोडं काढून घेऊ आपण। आणि त्यामध्ये मी कणिक घालते आहे। तुम्ही मिक्सड पीठ सुद्धा यामध्ये घालू शकता, जसं नाचणीचं पीठ, बेसन, वेगवेगळे पीठ घालून सुद्धा हे पराठे करू शकता। मी यामध्ये कणिक घालते आहे आणि छान एकत्र मळून घेते आहे। मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे वेगळं आणि ते बाजूला ठेवलेलं आहे। आवश्यकता वाटलीच आपण ते पण घालू। आणि यामध्ये आता हळद आणि मीठ घालून घेते। हळद घालून घेते यामध्ये आणि मीठ। आपण मिरच्या भरपूर घातलेल्या आहेत, त्यामुळे मी यामध्ये तिखट घालणार नाही। यामध्ये मी आता कणिक टाकून एकत्र छान भिजवून घेते। यात जेवढी कणिक बसेल तेवढी आपण घालूया। जेवढी कणिक यामध्ये बसेल तेवढी भिजवून आपण छान घट्ट गोळा करून घेऊ। अशा प्रकारे मी कणिक टाकून छान गोळा करून घेतलेला आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून पराठा करूया। अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहे। आता आपण पराठे करूया। घेतली आहे, त्याला मधून तेल लावते, असं करून त्याला घडी करून घेते आणि थोडंसं पीठ लावून त्याचा पराठा लाटून घेते। पराठ्याचा आकार तुमच्या आवडीचा, किंवा तुम्हाला गोल हवे असतील तर गोल सुद्धा पराठे तुम्ही करू शकता, किंवा त्रिकोण हवे असतील त्रिकोण सुद्धा करू शकता। छान हिरव्या रंगाचा पराठा तयार होतो हा। पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता हा मी तव्यावर टाकते आहे। यात थोडं थोडं तेल आपण टाकू। दोन्ही साईडनी तेल टाकून आपण याला परतून घेऊ छान। त्याने आपण ब्राऊन थोडासा भाजलेला पराठा दोन्ही साईडनी झालेला आहे आपला। आपण काढून घेऊ हा। दुसरा टाकूया। हा पराठा टाकून घेतला मी, त्यावर सुद्धा थोडं थोडं तेल आपण सोडू। दुसरा पण पराठा झालेला आहे आपला। आपण काढून घेऊ। हिरव्या रंगाचा मेथीचा पराठा तयार आहे। हा पराठा तुम्ही प्रवासात डब्यात न्यायला फार छान आहे। टोमॅटोची चटणी, लिंबाचं लोणचं, सॉस, दही सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। मुलांना डब्यात न्यायला सुद्धा खूप आवडतात हे पराठे। तुम्ही करून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडेल। आणि माझा हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।